महाराष्ट्रातील बहुजनांचा बुलंद आवाज आणि या लाखो तरुणांचा आयडॉल आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या समक्ष मला दोन शब्द काय बोलायचे आहेत, म्हणून आता मी इथे आलेलो आहे. आदरणीय हरिभाऊ, आजपर्यंत आम्ही पाहिलं, लोक मंत्रालयामध्ये असतील, लोक संसदेमध्ये असतील, स्वतःच्या शिक्षण संस्था मागतात, स्वतःच्या लेकरांसाठी साखर कारखाने मागतात, पण या मुंबईच्या क्रांतिकारी भूमीवरती, या आझाद मैदानावरती, या महाराष्ट्रातील बालाबलुतेदारांच्या लेकरांसाठी फक्त आणि फक्त हक्काची नोकरी मागणारे फक्त तुम्ही आहात. साहेब, येत्या काळात सांगतो ज्याला आपण लाडक्या बहिणींचा भाऊ बनवला, आपण ज्याला येत्या काळामध्ये असतील, मागच्या काळामध्ये असतील, लाडक्या भावांचा याला मामा बनवला, तसंच हरिभाऊ राठोड तुम्ही या सगळ्यांचे तुम्ही पालकत्व स्वीकारा. तुम्हाला एक दिवस या महाराष्ट्राचा नाही तर देशाचा बहुजनांचा बुलंद आवाज केल्याशिवाय हा कुणब्याचा आपल्याला शांत बसणार नाही. कारण की या महाराष्ट्रातील कुणब्यांच्या वतीनं, या महाराष्ट्रातील ओबीसींच्या वतीनं, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या वतीनं सांगतो, स्वतःसाठी मागणारे खूप झाले, पण कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मागणारे तुम्ही आहात. म्हणून आता यापुढचा लढा तुम्ही आमच्यासाठी लढणार, आता यापुढचा लढा तुम्ही आमच्यासाठी लढणार आहात. म्हणून आम्ही ही एक गोरगरिबांची लेकरं म्हणून सांगतो, तुम्ही हात द्याल तेव्हा आम्ही मुंबई गाठू, तुम्ही आवाज द्याल तेव्हा आम्ही मुंबई गाठू, तुम्ही सांगाल तेव्हा तो महामार्ग बंद पाडू, तुम्ही सांगणार तिथे आम्ही आंदोलन मोर्चे करू. कारण की आम्हाला तुमच्यासारखा निस्वार्थी नेता आम्हाला लाभलेला आहे. आणि आदरणीय हरिभाऊ, तुमची पार्श्वभूमी मला माहिती आहे, ऊसाच्या कोपरीतून जन्माला आलेला माणूस तुम्ही आहात आणि देशाच्या सर्वोच्च मानलं जाणारं शिखर म्हणजे संसद तुम्ही उत्तम पद्धतीने गाजवलेला आहे. हा आदर्श तुमचा आम्हाला माहिती आहे आणि माझ्या तरुण भावांना माहिती आहे. म्हणून आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आपण जे काय जो काही आंदोलन होतं, उपोषण होतं, हे काही चालू आहे. येत्या काळामध्ये आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला असंच काम करायचं आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या लेकरांनो, आता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हातात झेंडा देऊन दोन समाजांमध्ये हाणामाऱ्या करायला लावणाऱ्या आणि जाती जातींमध्ये विभागण्या करायला लावणाऱ्या नेत्याचा मागे पडायचं काम नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिका, संघटित आणि संघर्ष करा. ती कायद्याची कलम आणि लेखणी हातात घेऊन आदरणीय हरिभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला आपला मोर्चा मुंबई नाही, दिल्ली नाही तर अशाच मोठमोठ्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि येता काळ हा आपल्याला खूप संघर्षमय आणि आदर्श घडून जाईल. आदरणीय हरिभाऊ, बोलायला शब्द खूप आहेत पण वेळेचं खूप बंधन आहे, म्हणून कमी शब्दांत